समावेश होते. धन्यवाद तुम्हाला. 70 वर्षानंतर पहिल्यांदा आमचा धनगर समाजाचा खासदार हा दिल्लीत जाणार आहे, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. महादेवजी जानकर यांना शुभेच्छा आम्ही अगोदरच दिल्यात. फुलाजीराव शिंदे भाजपाचे अध्यक्ष, किशोरजी देशमुख भाजपा अध्यक्ष नांदेड, बीडी बांगर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष हिंगोली, रामदासजी सुमटाणकर आताच त्यांचं भाषण झालं, त्यांनी उमेदवारी मागे घेतली, त्याबद्दल त्यांचंही मनापासून मी अभिनंदन. श्याम बापू भारती महाराज, संध्याताई राठोड, उज्ज्वलाताई आपल्या तांबारे, कांचनताई शिंदे, अनिल पौल, डॉक्टर श्रीकांत पाटील, बाळू महाराज काकानी, शंकर तामणकर, मनोज हिरवे, सुधाकर बोयर, श्रीमनवार, एकनाथ पाटील बोरगावकर, रविराज थोरात, अनंतराव दादा अमृते, सचिन नाईक, चितंगराव कदम, रत्नमालाताई मुंडे, शीतल भांगे. बघा आपलं व्यासपीठ किती मोठं आहे. कोणी राहिला असेल तर सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित ज्यांनी यामध्ये इच्छुक म्हणून इच्छा व्यक्त केली होती, परंतु जेव्हा महायुतीचा उमेदवार ठरल्यानंतर त्या सगळ्यांनीच आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले, त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, मनापासून धन्यवाद देतो. त्यामध्ये मला वाटतं आपले डॉक्टर देवसरकर डॉक्टरही इच्छुक होते आणि तिकडे आपले कोण ते आपले श्रीकांत पाटील आणि श्यामबापू भारती, रामदास पाटीलजी, गजानराव घुगे, तर आपण मगाशी त्यांचं अभिनंदन केलं. मी रामरावजी वडकुते, इंगळे साहेब पण होते, या सगळ्यांचं माने साहेब होते, मनापासून मी अभिनंदन करतो. आणि त्यांनी बघितलं एक सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातला मुलगा आज उमेदवार होतोय बाबूरावच्या रूपाने, त्यामुळे सगळ्यांनी एक दिलाने या ठिकाणी काम सुरू केलं. खरं म्हणजे बाबूराव यांच्या फॉर्म भरायला मी आलो होतो. मी पाहिलं की भर उन्हामध्ये, एवढा कडक उन्हाळा होता, गोविंदाजी बहुत तेज धूप थी, कडक उन्हाळा होता, पण माणसं बाबूरावच्या रथाच्या मागून चालत नाही तर धावत होती. हे प्रेम मी पाहिलं. किसको पडिए धूप में इतना, पण या ठिकाणी एक अलोट प्रेम त्या दिवशी पाहायला मिळालं. आणि खऱ्या अर्थाने जे काही एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस जेव्हा या ठिकाणी उमेदवार होतो, तेव्हा अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते. आज बांधवांनो आणि भगिनींनो, खरं म्हणजे बाबूराव हे विजयी पताका फडकवून 4 तारखेला दिल्लीला जाणारच आहे. 4 जून नंतर त्यांचा खऱ्या अर्थाने खासदार म्हणून त्यांचं काम सुरू होईल. परंतु आता बघितलं आपण, विदर्भ मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचं अवकाळी गारपिटीमुळे नुकसान होतंय. आणि गेल्या 2 वर्षामध्ये आपल्या सरकारने जेव्हा जेव्हा अवकाळी आली, अतिवृष्टी झाली, काही ठिकाणी दुष्काळ होता, पण जिथं जिथं नुकसान झालं तिथं तिथं सगळे नियम वगैरे सगळे डावलून आपण मदत केली. आता जरी निवडणुकांचा प्रचार सुरू असला तरी सुद्धा मी सकाळपासून सगळ्या अधिकाऱ्यांना स्वतः फोन केलेत. जिथं नुकसान झालंय तिथं जा, पंचनामे करा, शेतकऱ्याच्या मागे उभं राहा, त्यांना मदत करा, अशा प्रकारच्या सूचना मी दिलेल्या आहेत. कारण शेतकऱ्यांना आपण 2 वर्षात नुकसान भरपाई म्हणून 15,000 कोटी रुपये दिलेले आहेत. 15,000 कोटी रुपये. आणि इतर योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना म्हणजे दरवर्षी 6,000 रुपये, मोदी साहेबांचे 6,000, आपल्या सरकारचे 6,000.
1 रुपयामध्ये पीक विमा योजना देण्याचा निर्णय आपण घेतला. असे जवळपास 35,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणारं हे पहिलं सरकार आहे आपलं. आणि म्हणून शेतकऱ्यांना कधी वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. त्याच्या मागं हे सरकार उभं राहील. खरं म्हणजे बाबूराव हा बाळासाहेबांचा जो काय मंत्र आहे, हा बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे आणि बाळासाहेबांचा सच्चा कार्यकर्ता. 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे करणारा कार्यकर्ता आहे. आणि अशाच गरीब कष्टकरी जो खासदार होतो त्याला गरिबाची जाण असते. मी आज मुख्यमंत्री आहे. मी देखील सर्वसाधारण कुटुंबातून या ठिकाणी मुख्यमंत्री झालो. आपल्याला माझा इतिहास माहीत आहे, माझा प्रवास माहीत आहे. आणि म्हणून सर्वसामान्य जी कार्यकर्ता जेव्हा प्रमुख होतो, मोठा होतो, त्यावेळेस सर्वसामान्य माणसाच्या वेदना त्याला माहीत असतात. आणि म्हणून त्यांच्या वेदना आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम